नमस्कार. आज आपण 23व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. आता वर इतर देवांच्या उपासनेचे फल विनाशी असे असल्याचे सांगून भगवत उपासनेच्या फलाचे महत्त्व प्रतिपादन करीत आहेत. श्लोक 23. अंतवत्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसां देवान् देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि. श्लोकाचा अर्थ, पण त्या मंदबुद्धी लोकांचे ते फळ नाशिवंत असते. तसेच देवतांची पूजा करणारे देवतांना प्राप्त होतात आणि माझे भक्त मला कसेही भजोत अंती मलाच येऊन मिळतात. 15व्या श्लोकात भगवंताची भक्ती न करता पापाचरण करणाऱ्या नराधमांना आसुर स्वभावाने युक्त व मूढ असे म्हटले आहे. येथे हे लोक पापाचरणाने रहित असणारे व शास्त्रविधीने देवांची उपासना करणारे असल्यामुळे त्या लोकांपेक्षा अधिक श्रेष्ठ आहेत व ते आसुरी भाव असलेले व पूर्णपणे मूढही नाहीत. परंतु कामनांमुळे व इतर देवांना भगवंतापेक्षा वेगळे मानून भोगवस्तूंच्या साठी त्यांची उपासना करतात. म्हणून ते भक्तांच्या पेक्षा खालच्या कोटीचे व अल्पबुद्धीचे होत. जर त्यांची बुद्धी अल्प नसती तर त्यांना नक्की समजले असते की सर्व देवांच्या रूपांमध्ये भगवंतच सर्व पूजा व आहुती ग्रहण करतात व भगवंतच सर्वांचे एकमात्र परम अधीश्वर आहेत. बुद्धीच्या या अल्पतेमुळेच इतक्या मोठ्या परिश्रमाने केल्या जाणाऱ्या यज्ञादी विशाल कर्मांचे त्यांना फारच क्षुद्र व नाशवंत फल मिळते. जर ते बुद्धिमान असते, जर त्यांनी भगवंताचा प्रभाव ओळखून भगवंतांच्या उपासनेसाठी इतके सर्व परिश्रम केले असते किंवा सर्व देवांना भगवंतांशी अभिन्न समजून भगवत प्रेमासाठी त्यांची उपासना केली असती तर इतक्याच परिश्रमाने हे लोक महान दुर्लभ फल प्राप्त करून कृतकृत्य झाले असते. हे दाखविण्यासाठीच त्यांना अल्पबुद्धी असे म्हटले आहे. ज्या देवांची उपासना केली जाते त्या देवांच्या लोकी पोहोचून त्या देवतांचे सामिप्य, सारूप्य व तेथील भोग मिळवणे म्हणजेच देवांना प्राप्त करून घेणे होय. देवोपासनेचे मोठ्यात मोठे फल हेच होय. परंतु सर्व देवोपासकांना हे फलही मिळत नाही. पुष्कळसे लोक स्त्री, पुत्र, धन व मानसन्मान इत्यादी तुच्छ व क्षणिक भोगांच्या साठी उपासना करतात आणि आपापल्या कामनेप्रमाणे ते भोग मिळाल्यावर थांबतात. काही जण देवांवर विशेष श्रद्धा वाढल्यामुळे भोगांपेक्षा देवावर अधिक प्रेम करून उपासना करतात व मरणकाली त्यांना ज्या देवांचे स्मरण होते ते त्या देवलोकी जातात. परंतु हे लक्षात ठेवले पाहिजे की ते देव तसेच त्यांच्याकडून मिळणारे भोग व त्यांचे लोक हे सर्व विनाशशील होत. म्हणून त्या फलाला अंतवंत असे म्हटले आहे. भगवंतांच्या नित्य दिव्य अशा परमधामामध्ये भगवंतांच्या निरंतर समीप राहणे अथवा अभेद भावनेने भगवंतांमध्ये एकत्व प्राप्त करून घेणे या दोन्हींचेही नाव भगवत प्राप्ती हे होय. भगवंतांच्या ज्ञानी भक्तांच्या दृष्टीने संपूर्ण जग भगवंतांचेच स्वरूप होय. म्हणून त्यांना भगवंत नित्य प्राप्त असतोच याबद्दल काही सांगायलाच नको. जिज्ञासू भक्त भगवंताला तत्वतः जाणू इच्छितात. म्हणून त्यांना सुद्धा भगवंताचे तत्वज्ञान होताच भगवत प्राप्ती होते. उरले अर्थार्थी आणि आर्त.
ते सुद्धा भगवंतांच्या दयेमुळे भगवंताला प्राप्त करून घेतात. भगवंत हे परम दयाळू आणि परम सुहृद आहेत. ज्या गोष्टीमुळे भक्ताचे कल्याण होते, ज्या प्रकारे तो लवकर त्यांच्याजवळ पोहोचतो, तेच काम ते करतात. जरी मोहाने वश होऊन भक्ताने कामनेच्या पूर्ततेसाठी किंवा संकट निवारण होण्यासाठी याचना केली, तरीही त्यामुळे भक्ताचे अनिष्ट होत असेल तर भगवंत ती याचना पूर्ण करीत नाहीत. ज्या पूर्ततेमुळे भगवंतांबद्दल भक्ताचा विश्वास व प्रेम वाढते, त्याचीच भगवंत पूर्तता करतात. म्हणून भगवंतांचे भक्त कामनेच्या पूर्ततेनंतर पुढे जाऊन भगवंतांना सुद्धा प्राप्त करून घेतात. या आशयाने या श्लोकामध्ये अपीचा प्रयोग केला आहे. भगवंताचा स्वभावच असा आहे की जो कोणी एकदा कोणत्याही उद्देशाने भक्तीद्वारे भगवंतांशी संबंध जोडतो, मग जरी त्याला तो संबंध सोडण्याची इच्छा झाली तरी भगवंत त्याला तो सोडू देत नाहीत. भगवंताच्या भक्तीचा असा महिमा आहे की ती भक्ताला इच्छित वस्तू देऊन किंवा त्या वस्तूच्या परिणामाने हानी होत असेल तर त्याला ती न देऊनही ती भक्ती नष्ट होत नाही. ती त्याच्या आत लपून राहते आणि संधी मिळताच त्याला भगवंताकडे ओढून घेऊन जाते. कोणत्याही कारणामुळे एकदा लाभलेली भक्ती अनेक जन्म झाले तरी जोपर्यंत त्याला भगवंताची प्राप्ती करून देत नाही, तोपर्यंत त्याचा पिछा सोडत नाही. आणि भगवंतांची प्राप्ती झाल्यावर भक्ती सुटण्याचा प्रश्नच उरत नाही. मग भक्ती, भक्त व भगवान यांचे ऐक्य होऊन जाते. अशा प्रकारे आज आपण 23व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 24व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.